नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत फॅक्टरी ॲक्ट्सबद्दल. इंडियन नॅशनल मूव्हमेंट म्हणजे 1947पर्यंत जो सगळा वासातिक आपला कालावधी आहे, त्या सर्व हिच्यामध्ये जे महत्त्वाचे फॅक्टरी ॲक्ट्स होते आणि तिचे प्रोव्हिजन्स काय होते याच्यावर प्रश्नसुद्धा विचारले जातात वेगवेगळ्या एक्झाममध्ये. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तो सायमल्टेनियसली फॉलो करू शकता. फॅक्टरी ॲक्टमध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट जो होता तो 1981चा होता, रिपनच्या काळात आलेला. नंतरच्या काळामध्ये आता तुमचं हेही एक होमवर्क तुमच्यासाठी आहे की कोणाच्या काळात कुठला आलेला आहे. तर पहिला जो फॅक्टरी ॲक्ट आला होता तर त्याच्यामध्ये 7 ते 12 वर्षामधील जी मुलं काम करायची फॅक्टरीमध्ये, तर त्यांच्यासाठी दिवसाचे 9 तास इतकंच काम करण्याचे तास निर्धारित करण्यात आले होते. म्हणजे 7 ते 12 वयोगटातली जी मुलं आहेत ती 9 तास मॅक्झिमम दिवसातून काम करू शकतात. 7 वर्षाखालील मुलांना कामासाठी मज्जाव करण्यात आला फॅक्टरीजमध्ये. त्याच्यानंतर दिवसातून एकदा मिड डे मील इंटरवल म्हणजे ज्यावेळेस जेवणाची जी लंच ब्रेक होता तो एक लंच ब्रेक देण्यात आला. महिन्यातून 4 हॉलिडेजसुद्धा याच्यामुळे देण्यात आले होते. आणि त्याच्यानंतर जे मशिनरी होती तिला फेन्सिंगसुद्धा करण्यात आलं होतं, कारण तिच्यामुळे कुठला ॲक्सिडेंट वगैरे होता कामा नये त्याकरता. त्याच्यानंतर हा जो ॲक्ट होता तो कुणाला ॲप्लिकेबल होता की मेकॅनिकल पॉवर वापरणाऱ्या फॅक्टरीज, त्याच्यानंतर ज्याच्यामुळे 100पेक्षा जास्त मजूर काम करतात अशा फॅक्टरीज, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की वर्षातून किमान 4 महिने तरी त्यांचं काम चाललं पाहिजे. याच्यासाठी कंडिशन होती, हा सर्वांसाठी नव्हता. मेकॅनिकल पॉवर्स वापरणाऱ्या फॅक्टरी 100पेक्षा जास्त वर्कर्स पाहिजे, आणि तिसरं म्हणजे की किमान 4 महिने तरी त्या काम करत पाहिजेत. आणि नंतरच्या काळामध्ये 1990मध्ये मग इंडियन फॅक्टरी कमिशन अपॉइंट झालं होतं, आणि तिच्यामध्ये नेक्स्ट फॅक्टरी ॲक्ट जो आहे तो 1891चा तो दुसरा फॅक्टरी ॲक्ट आहे. सो पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे त्याच्याबद्दल एवढं लक्षात ठेवा की 7 ते 12 वयोगटातली जी मुलं होती त्यांना कामाचे तास निर्धारित करण्यात आले होते दिवसातून 9 तास, आणि 7 वयोगटापेक्षा कमी जे मुलं असतील त्यांना फॅक्टरीमध्ये काम करण्यास मज्जाव करण्यात आला होता. दुपारी जेवणाची सुट्टी होती, महिन्यातून 4 महिने हॉलिडे होते, महिन्यातून 4 दिवसाची सुट्टी राहायची, आणि लंच ब्रेक पण मिळायचा. ओके. त्याच्यानंतर फॅक्टरी ॲक्ट 1891 हा दुसरा फॅक्टरी ॲक्ट आहे. याच्यामध्ये पहिल्या फॅक्टरी ॲक्टनुसार मिनिमम एज जे होतं फॅक्टरीमध्ये काम करायचं तर ते होतं 7, तर ते 7पासून वाढवून करण्यात आलं 9. आणि 9 ते 14 वयोगट जो होता मुलांचा त्याच्यामध्ये फक्त यांना 8 तास दिवसा काम करायचं होतं. रात्री लहान मुलांना म्हणजे 9 ते 14 हा जो वयोगट होता यांना रात्री काम करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या ॲक्टमध्ये महिलांसाठी सुद्धा रात्री काम करण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. आणि मला एक गोष्ट सांगा, आता असं कुठलं राज्य आहे का त्यांनी रात्री महिलांनी काम करावं याच्यासाठी काही चेंजेस केले कायद्यामध्ये, आणि तिथं रात्रपाळीसाठी सुद्धा महिला कामावर जाऊ शकतात? ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्या 1891च्या फॅक्टरी ॲक्टनुसार महिलांना रात्री काम करण्यास प्रोहिबिट करण्यात आलं, मज्जाव करण्यात आला. आणि त्यांच्यासाठी होतं की ते 11 तास दिवसातून काम, त्यांचे कामाचे जे तास होते ते 11 तास होते, आणि 1.5 तास ना हे जे आहे हे काय आहे 1.5 आवर्स आहे. तर त्यांना तेवढी 1.5 तासाची रेस्टसुद्धा याच्यामध्ये अलाउड होती. मुलांसाठी बघा 8 तासाचा वर्क आहे 9 ते 14 वयोगटातल्या, महिलांसाठी 11 तासाचा आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की सर्वांना मेल आणि फिमेल आणि लहान मुलं या सर्व वर्कर्सला मिड डे स्टॉपेज होतं, म्हणजे लंच ब्रेक होता त्यांना. त्याच्यानंतर वीकली 1 दिवसाची सुट्टी त्यांना प्रिस्क्राईब करण्यात आली होती, तर हेही महत्त्वाचं आहे. आणि हा जो कायदा होता हा 50 लोक काम करत असणाऱ्या सर्व फॅक्टऱ्यांना लावण्यात आला. पहिला जो कायदा होता तिच्यात कंडिशन्स बऱ्याच होत्या, मेकॅनिकल पॉवर पाहिजे, 100पेक्षा जास्त वर्कर पाहिजे, वर्षातून 4 महिने चाललं पाहिजे. तर हे 50पेक्षा जास्त जे किंवा 50 के त्याच्यापेक्षा जास्त असणारी जी काही फॅक्टरीज होती तर त्यांना हे अलाउड करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 1906मध्ये टेक्स्टाईल फॅक्टरी आणि लेबर कमिटी अपॉइंट करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट 1911मध्ये आलेला आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा कायदा आला 1911चा, हा तिसरा होता फॅक्टरी ॲक्ट 1911. तर याच्यामध्ये काय होतं की लहान मुलांच्या वयाचं सर्टिफिकेट तुम्हाला देणं अपेक्षित होतं. ते वयाचं सर्टिफिकेट दिल्यानंतरच त्यांना तिथं कामाला घेता येत होतं. त्याच्यानंतर जे काही अडल्ट मेल होते त्यांचं कामाचे तास पहिल्यांदा फिक्स झाले, ते तिसऱ्या फॅक्टरी ॲक्टमध्ये 12 तास दिवसातून काम त्यांचे निर्धारित करण्यात आले होते अडल्ट मेलसाठी. तर हे बघा, पहिल्या हिच्यामध्ये मुलांसाठी आहे, दुसऱ्या हिच्यामध्ये महिला मुलं, तिसऱ्या हिच्यामध्ये पुरुषांबद्दल अडल्ट मेलबद्दल
12 तास निर्धारित करण्यात आले कामाचे, पहिल्यांदा घडलेलं होतं आणि मुलांसाठी सर्टिफिकेट. त्याच्यानंतर फॅक्टरी ॲक्ट 1922मध्ये जो चौथा फॅक्टरी ॲक्ट आला, त्याच्यामुळे काय आलं की टेक्स्टाईल आणि नॉन टेक्स्टाईल ह्या ज्या फॅक्टऱ्या होत्या ह्याचं डिस्टिंग्विशन जे होतं वेगवेगळे प्रकार, तर ते कॅन्सल करून टाकण्यात आलं आणि टेक्स्टाईल नॉन टेक्स्टाईल असे प्रकार ठेवले नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 20पेक्षा जास्त वर्कर जिथं असतील आणि जिथं पॉवरचा यूज होतो आहे, तर त्या सर्व फॅक्टरी ॲक्ट 1922च्या अंडर आल्यात. म्हणजे बघा, ते थोडं थोडं लिबरल होत चाललं आहे. आधी 100 म्हणायच्यात 50, आता 20. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की मिनिमम एज जे होतं मुलांचं ते आधी 9 वर्ष होतं, त्याला आता 12 वर्ष करण्यात आलं. 9 ते 12. ओके. पहिल्या याच्यात काय होतं, 7 होतं, 7वरून 9ला गेलो, 9वरून आता 12 मिनिमम एज. आणि लहान मुलांसाठी 12 ते 15 वयोगटातली जी मुलं होती त्यांच्या कामाचे तास जे होते ते दिवसातून 12 तास होते आणि 60 तास वीकली वर्क होतं कमीत कमी, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही 60 आवर्स पर वीक, नॉट याचं वर्क नाही. 1929मध्ये रॉयल कमिशन आलं इंडियन लेबरसाठी, ते ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. 1929 रॉयल कमिशन ऑन इंडियन लेबर, आणि त्यांनी रिपोर्ट 1931मध्ये सबमिट केलेला आहे. त्या बेसिसवर फॅक्टरी ॲक्ट 1934 येतो. पुढचा जो फॅक्टरी ॲक्ट आहे तो 1934. तर या फॅक्टरी ॲक्ट 1922 चौथ्या ॲक्टचं वैशिष्ट्य असं आहे की टेक्स्टाईल नॉन टेक्स्टाईल या दोन्ही ज्या गोष्टी डिफरन्शिएट केलेल्या होत्या फॅक्टरीच्या बाबतीत त्या कॅन्सल झाल्या. 20पेक्षा जास्त आणि पॉवर वापरणाऱ्या सगळ्या फॅक्टरी याच्या अंडर आल्या. लहान मुलांसाठीचं एज जे आधी 9 होतं तर ते 12 करण्यात आलं आणि 12 ते 15 या वयोगटातील मुलांच्या दिवसाचे कामाचे तास 12, है ना. तर याच्यानंतर रॉयल कमिशनच्या रिपोर्टनंतर हा आला फॅक्टरी ॲक्ट 1954, हा 5वा. आणि यांनी काय केलं की पेरेनियल आणि सिजनल फॅक्टरीजमध्ये डिफरन्शिएट केलं. वर्षभर काम करणाऱ्या फॅक्टरी आणि सिजनल काम करणाऱ्या फॅक्टरी. त्याच्यामध्ये यांनी वर्करचं पण डिव्हिजन 4 कॅटेगरीमध्ये केलं. अडल्ट मेल, अडल्ट फिमेल, ॲडोल्संट 15 ते 17 वयोगटातली जी काही मुलं होती त्यांना ॲडोल्सन्स, आणि चिल्ड्रन इन बिटवीन 12 to 15 तर त्यांना लहान मुलं म्हणून कॅटेगराईज करण्यात आलं. असे 4 प्रकारे त्यांनी वर्करची कॅटेगरी केली. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की त्यांनी काय केलं, सीजनल ज्या फॅक्टरी होत्या त्यांना लिमिट दिलं की दिवसातून 11 तास ते वर्क करू शकतात आणि वीकली 60 तास. आणि पेरेनियल फॅक्टरीज ज्या होत्या त्याच्यात दिवसातून 9 तास आणि 54 तास वीकली. आता हे गणित असं का होतं, तर सीजनल फॅक्टरीज ज्या असतात म्हणजे त्या तेवढ्या त्या काळापुरत्याच काम करत असतात, त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर वेळेत सीझनमध्ये त्याची डिमांड पण जास्त असते, म्हणून त्यांना कामाचे तास जास्त दिलेले आहेत. पेरेनियलचं काम वर्षभर चालणार, त्याच्यामुळे त्यांना कामाचे तास कमी होते. त्याच्यानंतर प्रिन्सिपल स्प्रेड ओव्हर, मॅक्झिमम आवर्स ऑफ अ प्रिन्सिपल स्प्रेड ओव्हर, हा पहिला असा कायदा होता ज्यांनी सांगितलं की कन्झिक्युटिव्ह किती वेळ काम केलं जाऊ शकतं, म्हणजे सलग कामाचे तास सांगणारा हा पहिला कायदा होता. आणि यांनी स्प्रेड आवर्स जे सांगितले होते तर 13 तास जे होते ते अडल्टसाठी आणि 7.5 तास जे होते ते लहान मुलांसाठी आणि ॲडोल्सनसाठी. म्हणजे याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही आल्या. सलग कामाचे तास मॅक्स जे आहे तर ते 13 तास होऊ शकतं अडल्टच्या बाबतीत, आणि लहान मुलांच्या आणि ॲडल्सनच्या बाबतीमध्ये 7.5 तास. 1946मध्ये नंतर ह्या कायद्यामध्ये जे होतं की पेरेनियल फॅक्टरीमधले जे तास होते वीकली 54 ते 48 करण्यात आले. सीजनलचे जे 60 होते त्याला 54 करण्यात आलं होतं. तर हाही एक चेंज 1946मध्ये झाला होता. तर एकंदरच हे फॅक्टरी ॲक्ट्स आणि त्याच्यावर मधले जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स होते ते आपण बघितले. तर सिम्पली लक्षात ठेवा, मोस्ट प्रॉब्ली पहिल्या दुसऱ्या याच्यावर प्रश्न येत असतो. तर स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.